चा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी मने नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ भगवान पवन सुत हनुमान की जय। जन्मा येऊनिया देख जन्मा येऊनिया देख करी देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सारे चरण संताची सारे चरण संताची सारे चरण संताची दाता पुराणे कथे दाविता दाता पुराणे कथे दाविता बाबाजी सद्गुरु दास रूपा बाबाजी सद्गुरु दास रूपा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या रूपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या रूपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोध रूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा
कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल आदिशक्ती जगदंबा माता बरं काय ती अवतार घेऊन आताच प्रगट झाली होती नवरात्र महोत्सवामध्ये म्हणून या ठिकाणी पवित्र असं स्थळ मौजे हारबळ तालुका लोहा जिल्हा नांदेड पवित्र अशा साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी या परिसराला लाभलेलं एक अनमोल रत्न ज्याच्यामुळे या जीवाला ईश्वराच्या भक्तीचं साधन प्राप्त झालं वैकुंठ सुखनिवासी मोतीरामजी महाराज आणि वैकुंठ सुखनिवासी मारुतरावजी महाराज वैकुंठ सुखनिवासी सोपान काका या थोर महात्म्यांच्या या परंपरेचा वसा घेऊन या आपल्या पंचक्रोशीमध्ये आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष अनादिकालाचा महात्म्यांच्या कृपा प्रसादानं चालू आहे आणि या वर्षीच्या या सप्ताहामधील कीर्तनाची पहिली सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आहे विठ्ठल आजचा आपल्या सप्त्याचा पहिला दिवस म्हणल्यानंतर जमावाचा कार्यक्रम असतो जमावाचा कार्यक्रम असल्यानंतर बहुतांशी लोक थकलेले असतात आणि थकलेल्याचा थकवा घालण्यासाठी थोडंसं कार्यक्रम त्या पद्धतीचाच पाहिजे पण संप्रदायाचे काही प्रघात आहेत आज नामपर प्रकरणाचा अभंग घेणं हा अगत्याचा आहे आणि नामाचं वर्णन करायचं म्हणजे सामान्य गोष्ट नाही बाकी काहीही बोलता येईल पण नामावर बोलता येत नाही का कारण नाम एक असती संज्ञा आहे ज्याचं वर्णनच करता येत नाही विठ्ठल म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग या ठिकाणी भक्तीचं साम्राज्य निर्माण करणारे आणि या विश्वाला भक्तीचं मार्गदर्शन करणारे नामदेवराय यांच्या शिष्य असणाऱ्या जनाबाई आणि या जनाबाईचं 4 चरणाचा अभंग हा नामपर प्रकरणातील आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार या पवित्र अशा भूमीमध्ये हा आयोजित सप्ताह आणि तसं पाहिलं तर मी नांदेडचाच आहे म्हणजे नांदेड जिल्ह्याचाच आहे योगायोगानं कीर्तन मिळालं म्हणून आनंद झाला असं नाही बरं काय मला एका गोष्टीचा आनंद वाटला की महाराजांची जी गादी आहे त्या गादीवर उभं टाकण्याची ताकद कोणामध्ये नाहीच आहे पण त्या ठिकाणी लीन होण्याची संधी मला मिळाली विठ्ठल कारण ज्या महात्म्याने हरिभजनी ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा या विश्वाचं दुःख दूर केलं महाराज असे महात्मे खरं सांगतोय मी आमच्यासारखे 3.5 हाताचे शरीरानं वाढले पण परमार्थात ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे ते वाढ झाली नाही त्याचं कारण असं आहे संता या भजावे सर्वस्वेसी सर्व भावानं संताला भजलं तर या प्रकृतीचं कल्याण होतं जनाबाई तेच या अभंगामध्ये सांगतात विठ्ठल येण्याचा योग खरं तर तुमच्या गावातला आहे म्हणायला काही घोर नाही मी आता तुम्ही म्हणसाल असं कसं काय त्याचं कारण आहे खूप मोठं कारण आहे कारण तुमच्याच गावामधील असणारे रहिवासी ज्यांच्यामुळे मला सेवेचा योग आला आता आमचे वैकुंठ सुखनिवासी स्वर्गवासी पांडुरंग काका शिंदे आणि 82 या ठिकाणी पाटबंधारे विभागाला नोकरीला होते
खरं सांगू का मी, माझं जीवनच त्यांच्यामुळे आहे. माझ्या जीवनामध्ये जे काही घडलं ना, माणसाच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी कोणीतरी पाहिजे. हा, जर जनाबाईला नामदेव रायांची भेट झाली नसती तर जनाबाई या ठिकाणी या विश्वामध्ये व्यापल्या नसत्या. माणसाला कुणीतरी आधार देणार पाहिजे. जर या ठिकाणी पुंडलिकांना भगवंतानी स्वप्नात जाऊन जर सांगितलं नसतं, अरे तू काय कर, या ठिकाणी उभा टाक, नामदेव राय उभं टाकले म्हणून विश्वाला देवाचं दर्शन भेटायले कोणीतरी निमित्त असतं. महाराज काही करणार नाही, राहू द्या. आपण जसे आलो तसं ते आलेत कीर्तनाला. विठ्ठल मी तर म्हणतो साप वाघ निघाय पाहिजे, आता काही राहिले. आणि आपण एवढे शहाणे होत ना, त्यांना येऊच देत नाही. कुणाला हा काय येऊ देत नाही माहिती आहे का तुम्हाला? साप घरात काय येऊ देत नाही सांगा बरं, काय कारण आहे? वा, म्हणजे माणूस शिल्लक राहत, बरोबर आहे ना? बरं, इतक्या जास्त विषारी प्राणी कोण आहे? मग ते राहायला पाहिजे की माणूस राहायला पाहिजे घरात? पहा ना आता कसे, म्हणजे जगामध्ये इतक्यात विषारी माणूस आहे, सर्वांना माहित आहे, बरोबर आहे ना? कोण काय खातं, कोण काय खातं, कोणाला कोण खातं, आहे की नाही? आणि जे कोणीच खात नाही ते कोण खातं? माणूस. पुन्हा रोड खाले, पुन्हा चारा खाला, काय काय खायचं ते खालं महाराज माणसांनी. म्हणून त्या ठिकाणी येतात ना, जीवावर प्रेम करणं हेच भक्तीचं खरं वर्म आहे. काय आहे? जीवावर प्रेम करता आलं पाहिजे. आमच्या पांडुरंग काकांनी भरपूर प्रेम केलं महाराज, नाही तर वाया गेलो असतो. मी खरं सांगतोय तुम्हाला, वाया जाण्यासाठी काही नाही. शहरात राहिल्यानंतर पोरं शिकायला चाललेत ना, आमच्या मित्राचा फोन आला, दादा थोडं लक्ष ठेवत जाय बरं पोराकडं. त्यानं रूमच बदलली ना, बाबाचा मित्र इथं राहतोय म्हणे, त्यानं रूम बदलून टाकली. बाबा म्हणे मला कर्मना गेले तिथं. का कर्मना गेले? कारण अडचण भरपूर आहे. तसं माझ्या जीवनामध्ये घडलं नाही. काकांचा खूप आधार भेटला आणि माझे परममित्र त्यांचे चिरंजीव गोविंदरावजी जे लेक्चरर आहेत, ते मला म्हणले गावात सप्ताह आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, मी कार्यक्रम करतो पण आमचे कार्यक्रम थोडे हटके असतात. हटके म्हणजे तुम्ही म्हणसाल काही वेगळं, काही नाही. जिथं कोणीच कार्यक्रम करत नाही ते केव्हाय फोन करा, आम्ही तयार असतो. कुठे बी लाईट नसल, मंदिर नसल, हा मुख्य सेवा हा तेथ ज्ञानाचा पुरवठा, मुख्य सेवा हा दारवंटा. माऊली काय सांगतात? संतांची सेवा करायची असेल तर साधन लागत नाही महाराज, मनाची तयारी पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? महाराज पायी येत होते, आता आम्हाला वाहन आहे. दादानी 4 वेळेस फोन केला, एवढे साधन झालेत, बरोबर आहे ना? मग आमचा परमार्थ व्यवस्थेचा आहे का अवस्थेचा आहे? हा, परमार्थ व्यवस्थेचा असावा का अवस्थेचा? कसा असावा? तुम्ही म्हणले महाराज आमची व्यवस्था झाली बा, काही जण टेकून बसलेत, कीर्तन टेकून ऐकू. हो, थोडस आदर बसा. मी म्हणजे गावरान भाषेत बोलणारा माणूस आहे बरं का, मला काही कळत नाही बाकी, बरं काय. गोविंदचा आदेश होता एक कीर्तन घे. मी शक्यतो जास्त माणसं दिसली की मला कीर्तनच जमत नाही. का बरं? कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तन सांगायचंय का करायचंय? काय म्हणणं आहे तुमचं? कीर्तन सांगायचंय का करायचंय? हा, थोडस प्रश्न उत्तर करायची सवय बरं का मला. आता बरं, सांगाव कोणी ज्यानं केलंय त्यानं सांगावं का मनानं सांगावं? बाबा, कीर्तन कुणी सांगावं? वा, आता मग कीर्तन करायचंय कसं? बरं, कीर्तन कसं करतात? फेटा घालून,
नेहरू शर्ट धोती आणि हे काय बांधतात कमरेला, त्याला काय म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला, पण हे का बांधतात, खालीला खाली जाऊ नये म्हणून का, जेवलेलं पचाव म्हणून का, मला दादा म्हणले जेवण करायचे की नाही, तुम्हाला खरं सांगू का, हा जेथे करावे कीर्तन जेव्हा बरं का नाही हे म्हण सगळे मित्र आहेत आमचे शिवाजी महाराज वगैरे संगोची वाडीची मंडळी खूप चांगले सर्व साथीदार आहेत, पण तुम्हाला खरं सांगू का, हा विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही, माणसाला विरक्ती पाहिजे, महात्म्यानं अख्खं आयुष्य जीवाला सोबत सांभाळ पायामध्ये, कशामध्ये, पायामध्ये, म्हणून काय आलं तर काढू नका बाहेर राहू द्या, आपल्याला फक्त थोडा वेळ कीर्तनात बसायचंय, विठ्ठल कीर्तन करण्यासाठी आधी सांगण्याचं असेल तर करावं लागतं महाराज, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होवी देवाचा गळा पितांबर, नाचता देवाचा गळा पितांबर, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे देवा बोला पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव रायानं कीर्तन केलं, महाराज देव नाचला, नाचता नाचता देवाचा आज नाचतच नाही तो, म्हणून शुगर बीपी झाली, काय झाली, काय झाली, आता बरं जाऊ द्या, शहरामध्ये जास्त खातात म्हणून त्याला व्हावी, तुम्हाला काही भेटतच नाही ना खायला, तुम्ही माणसाला असं कसं काय, कारण उत्पन्न शेतातलं काय खावं, लक्ष देते, पण आम्हाला शहरामध्ये राहिल्यामुळं बरंच काही खायला भेटतं, आता आम्हाला पगार भेटली तरी संध्याकाळी करमत नाही खाली जायचं म्हणलं तर घरी, करमत का, मी पंचायत समिती कंधारला असताना माझा एक मित्र होता, आता रिटायर झाले, नाव सांगायला वर नाही बरं काय, मुस्लिम मोमेडियन होता, तो मला म्हणायचा पांचल तुम रात भर कीर्तन को जाते, दिन भर ऑफिस में रहते, तुम्हारे को नींद नहीं आती क्या, मैं बोले क्यों नहीं आती, कीर्तन खत्म हो गए कि नींद आती, और सवेरे फ्रेश, कितना तास सोते हो, 3-4 घंटे, आराम होता क्या, बहुत आराम होता, मी म्हणलो तुम्ही 9 वाजता घरी जाता, तुम्ही काय करता, ते म्हणले क्या बोलना पांचाल, नींदीच नहीं आती, नींद नहीं आती, त्यांना विचारलं काय येत नाही, खरं सांग म्हणलो दिवसभर काम केलेलं डोळ्यापुढे येतं की नाही, डोळ्यापुढे काय येतं बरं, जगातला असा एक इमानदार माणूस आहे त्यानं आणखी लालूच घेतली नाही, कुणा
मन नावाचा एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. ग्रंथामध्ये लिहिलंय की नाही चित्रगुप्त. चित्रगुप्त खातं लिहितो कोण? चित्रगुप्त म्हणजे तुमचं मन. तुमचं मन तुमचं खातं लिहितं रोज. तुमचा तो मुनिमय आहे राजा तो, पण लिहिणारा कोण असतो? त्यानं बराबर लिहितो. त्याला पगार भेटो अथवा न भेटो, चुकीचं काही लिहि, चुकीचा हिशोब करत कोण? आ? मन. मग मन चुकीचं काही लिहित नाही आणि चुकीचा निर्णय देत नाही. दिवसभर माणसाने काहीही करू द्या, काहीही करू द्या, रात्री त्याचा हिशोब समोर येतो. कशाचा? कशाचा? मग हे एवढं खटाटोप कशासाठी आता? त्या मनाला शुद्ध करण्यासाठी उपाय. हा, नामसंकीर्तनाचं नियोजन त्याच्यासाठी. आणि आज जगामध्ये विज्ञान एवढं पुढे गेले, प्रत्येक गोष्टीचा उपाय. किडनी बदलता येते, म्हणाल ते शरीराचा पार्ट बदलता येते महाराज. पण जगामध्ये आणखी असा एकही डॉक्टर निघाला नाही ज्याला मनाचं परिवर्तन करता येईल. कशाचं? तुम्ही म्हणसाल एवढे डॉक्टर निघालेत ना, मनोरुग्ण आहेत, खूप आहेत. नाहीत का? आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, मनाचं परिवर्तन करू शकत. हा, व्हायबल झालेल्या मनाला क्षीण करण्याच्या औषधी जे देतात ना महाराज, खातो ना आपण ते गोळ्या, फक्त झोप येते त्यानं. काय होत? काय होतं? हा. आणि आता बहुतांशी कलियुगामध्ये मंडळी, बहुतांशी म्हणतोय मी, बहुतांशी कुठल्याही डॉक्टरकडे जा, मनोरुग्णांकडे 2-2 दिवस नंबर लागतो. किती दिवस? हा, का बरं? हा, मनोरुग्ण मनाला रोग झाला आणि त्या मनाचा रोग बाजूला काढण्याचा औषध म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. जगात दुसरं औषध नाही. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे मनोमार्ग गती. संताचे मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. संताचे मनोमार्ग गती. संताचे मनोमार्ग गती. अकरावासी पाती अकरावासी हरि मुख्य मना, हरि मुख्य मना, हरि मुख्य मना, हरि मुख्य मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे. मन एक अशी वस्तू आहे महाराज, त्या मनाला शुद्ध करायचंय. जे अशुद्ध झालंय, काय झालंय? मन कसं झालंय? अशुद्ध झालंय. आणि त्या मनाला शुद्ध करायचंय महाराज, त्याला फिल्टर करायचंय. काय झालंय? मशीन का लावल्या बरं साहेब? आता फिल्टर मशीन का लावल्या? 10 वर्षापूर्वी किती मशीन होत्या का? माणसं कॅनलचं पाणी पित होते, कोणालाच सर्दी होत नव्हती, कुणालाच. आता बॉटल शिवाय पाणी कोणी पित
म्हणून दुसरं थोडं पाण्याला पाहिलं तरी सर्दी व्हायली, पिणं दूरच राहिलं. अगोदर विचार ते पाणी जर पाहिलं ना दुसरं तरी सर्दी व्हायली. का बरं? शरीराला आपण काय केलंय, सवय लावली त्याची. कशाची? कशाची? शुद्ध गोष्टीची लावली का अशुद्ध गोष्टीची? हो, समजून घ्या विषय. शुद्ध गोष्टीची लावली का अशुद्ध गोष्टीची? आता काही माणसं आहेत हो, 90-92 वर्षांचे बाबा आहेत महाराज, खूप सुंदर, म्हणाल तिथलं पाणी पितात, कधीच सर्दी होईना. आम्हाला रोज सर्दी आहेत, गळे बसलेत. का बरं? फिल्टर पाणी पिऊन. माझा गळा बसण्याचं कारण वेगळं आहे. 15 दिवस झालं रोज सीताफळ खायलो मी. महाराज लोक म्हणतात सर्दी होईल, मी मरून जाऊ दे, खात जा. ती दिले कशासाठी? हे म्हणले महाराज कीर्तन नको ना, 2 कीर्तन कमी करू ना. खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. अरे त्या मनाला प्रसन्न ठेवायचं असेल ना तर शरीर चांगलं पाहिजे. काय पाहिजे? शरीर कसं पाहिजे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर साधे होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे केले, साधू होय केले, शरीर साधिले परब्रह्म. खूप चांगलं नरवे महाराज. हा, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साधे होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराचं महत्व कळायला पाहिजे महाराज. खूप सोन्यासारखा जीव आहे हो, काय सांगावं. हार्बरमध्ये एखादी म्हैस जर आली असेल ना, तिला विचारा ती काय म्हणत असेल. का मी माणूस झालो नाही, नॅशनल हायवे आलाय बाजून. आहे किंमत? नरद ह्याची किंमत कळाली पाहिजे माणसाला. मिळालंय पण कळायला तयार. सामान्य जीवाला मिळाला आणि संतांनी तो कळून दिला, म्हणून सार्थकी लागला विठ्ठल. म्हणून महाराज या 7 दिवसाचं हे नियोजन आहे. या मनाला शुद्ध करायचंय, परमार्थ करायचंय. या शरीरामधला पॉवरफुल माणूस कोण आहे? कोण आहे? कोण आहे? लक्षात घ्या. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा, त्याची सर्व भावे पूजा. मन इंद्रियाचा राजा आहे. कोण आहे? खूप सुंदर आहे हो. दिले इंद्रिय हात पाय कान. रोज आम्ही काकडा म्हणतोय. खूप परमार्थ चालू आहे महाराज, खूप खूप चालू आहे, पण रिझल्टच नाही हो. काय नाही? तुमच्या इकडे अंगणवाडीला मुलं किती वर्षापर्यंत जातात? अंगणवाडीला, बालवाडीला? हो दादा, 5 वर्ष. किती वर्ष जातात? आहेत ना, कुठं बंद झाल्या? 6 वर्षे असेल ताई आमची एखादी. 6 वर्षे. आमच्यासारखा एखादा 20-25 वर्षाचा बांड मुलगा गेला आणि ताई खाऊ दे ना म्हणला, काय म्हणेल ती? भाऊ तुझं नाव? अंगणवाडी
किंवा एखादा बाबा गेला, तायडे दे ना थोडंसं खाऊ, आहे की नाही? त्याला एक मर्यादा आहे ना, मर्यादा आहे. तसं या जीवाला सुद्धा एक मर्यादा आहे. तिथं सध्या 6 वर्ष झालं ना बालकाला पहिलीला टाकलं जातं. आम्ही 50 वर्ष झालं परमार्थ करालो. तू मन दशाला तसंच आहे. कसं आहे? कसं आहे? अख्खो म्हणले माझ्या 50 वाऱ्या झाल्या. किती झाल्या? किती वाऱ्या झाल्या? त्यांना म्हणलं नेमकं काय झालं? काय नाही म्हणले, 50 वाऱ्या झाल्या. पण पठ्या जसा आहे तसाच आहे. एका जनार्दनी एकपणे आणि चैतन्याची शोभा. म्हणून नवीन मुलं म्हणतात, महाराज तुम्ही इतके दिवस झालं परमार्थ कराल्या, इतक्या दिवसापासून परमार्थ कराल्या, पण परिवर्तन काहीच नाही. काय नाही? बस द्या, परिवर्तन काहीच नाही. परमार्थ कशाला म्हणावं? काही परिवर्तन झालं पाहिजे ना. परमार्थ याच नाव आहे. निजव्रती काढी सर्व माया तोडी, निजव्रती काढी सर्व माया, निजव्रती काढी सर्व माया तोडी, निजव्रती काढी सर्व माया. इंद्रियास वळी लपू नको, इंद्रियास वळी लपू नको, इंद्रियास वळी लपू नको. निजव्रती काढी सर्व माया तोडी, निजव्रती काढी सर्व माया तोडी, निजव्रती काढी सर्व माया तोडी, निजव्रती काढी सर्व माया तोडी. इंद्रियास वळी लपू नको, इंद्रियास वळी लपू नको, इंद्रियास वळी लपू नको. या वृत्तीला बदलणं हा परमार्थ आहे महाराज. जेव्हा जन्माला लावणा बरोबर आहे तेव्हा वृत्ती खूप चांगली होती. हा म्हणून तुकोबर आहे म्हणतात, लहानपण लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा. लहानपण मुंगी सागर तारवा, मुंगी सागर तारवा. लहानपण दे ग देवा, लहानपण रत्न तो देवा. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. का बरं लहानपण याच्यामुळे द्यायचंय? अंगावर किती कर्ज आहे बँकेचं, काही टेन्शन नाही मुलांना. लहानपण का पाहिजे? कारण मन प्रसन्न राहतं. काय राहतं? जसं वय वाढल तसं मन म्हातार काय व्हायला. म्हणून याची गरज आहे. हो कशाची? माणसं म्हणतात काय तुम्ही भजन करता, भजन करण्याचा आनंद वेगळा आहे. तुम्हाला खरं सांगतो, किती माग एकही माणूस नाही दादा असा 1000-1200च्या तर गोळ्या आहेत महिन्याला. किती आहे की नाही? तुम्हाला खरं सांगतो, खूप सोपं आहे. हो खूप सोपं आहे जीवन, पण कळावं लागतं. काय करावं लागतं? हा 150 जर टाळ्या वाजल्या, किती किती? आता यायला कधीच रोग होणार नाही. का माहिती आहे की? हा दोही टाळी तुका नाही पडू देत, दोन्ही काम व्हायला लागले. आहे की नाही? मनही प्रसन्न राहिले आणि शरीरही चांगलं व्हायले. मला सांगायचंय का? कारण मन प्रसन्न झालं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण.
मोक्ष अथवा या बंधन तुझे वेगळी इच्छाते मोक्ष अथवा या बंधन सुख समाधान इच्छाते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा या बंधन सुख समाधान इच्छाते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष या बंधन सुख समाधान इच्छाते मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते सर्व गोष्टीला कारणच एक आहे मन काय आहे आणि मन आणि मनाला प्रसन्न करण्याचं साधन एकच आहे आणि त्याला म्हणतात नाम भगवंताचं आणि ते भगवंताचं नामस्मरण या सप्ताहामध्ये घडतं महाराज नाम खूप चांगलं आहे नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बोले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा मनुष्य देहाचं कारणच एवढं आहे महाराज त्या भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती झाली पाहिजे देव कळाला पाहिजे त्याच्यासाठी हा मनुष्य देह आहे कशासाठी नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती जे देव हो म्हणती ते होती तरी का न धरा याची देही घडे देवाचे भजन भजन याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन भगवंताचं भजन करता येतं महाराज इतर योनीच्या ठाई हा विचारूची नाही इतर योनीमध्ये भगवंताचं भजन करता येत नाही फक्त मनुष्य देहामध्ये भगवंताचं भजन करता येतं पण भजन घडतच नाही काय होत नाही घडतं का करा वाटतं भजन महाराज म्हणले भोजनाची सोय नाही भजन केव्हा होईल कशाची सोय नाही म्हणून भाग्यवान मंडळी सर्वांच्या पंक्ती जेवण काय सोय आहे संतांची किती कृपा आहे पहा म्हणजे भजन खाऊन पिऊन करायला सांगितले संतांनी बरोबर आहे ना पिऊन म्हणजे पाणी बरं का पाणी पाणी हा व्यवस्थितशीर जेवण करून भजन करायचं आणि तुम्हाला खरं सांगू का भजन केल्यानंतर भोजन आपोआप होतं 1 महिना वारीला लोक जातात महाराज 1 महिना किती कोणीतरी उपाशी राहतं का गेले भजनासाठी पण भोजनाची व्यवस्था झाली की नाही आता इथं आमच्यासारखी मंडळी येतात कोणीतरी रिकामं जातं का आमचे एक महाराज आहे त्यांना विचारलं महाराज तुम्ही घरी कधीच राहत नाही ते म्हणले घरी राहिलं ना सकाळची भाजी दुपारा खावं लागते केव्हा पण सप्त्यामध्ये गेलं ना महाराज म्हणले गरम गरम सोय असते मी बोललो त्या निमित्तानं तरी भजन व्हायले ना कोणच्या किती आनंद आहे हो आजी आनंद रे आजी आनंद रे सबाया भेंतरू
अवघा परमानंदू रे. हा? माणसाला एवढा सांदर खूप छान हे नरदेह दिला आणि याच्याच साह्यानं भगवंताची ओळख करून घ्यायची, पुन्हा नाहीये. जन्म नाही रे आणि पुन्हा नाही महाराज. पण माणसाला जाता जाता आठवतो म्हणून शासनानं फ्री केलंय. काय तीर्थयात्रा काय फ्री केले? हा, खरं तर हे जवान मुलांची तिकीट फ्री करायला पाहिजे. यांना परीक्षा द्यायला जावं लागतं. हा, तुम्ही मागणी करायला पाहिजे खरं म्हणजे. बरोबर आहे ना. फ्री तिकीट कोणाला पाहिजे? आता ज्याचे पाटे खराब झालेले आहेत फ्री तिकीट करून काय उपयोग आहे? जाऊ शकणार. बरं, बसचे पाटे खराब आणि बसणाऱ्याचे बसचं तिकीट पंढरपूरला जायला समजा 1000 रुपये फ्री झालं. एखादा मनका थोडं गादी सरकली तर किती लागतील? महाराज म्हणले ते 5 लाखापर्यंत फ्री केले. किती काय काय फ्री होईल सांगता येणार नाही. सर्व फ्री होईल महाराज. देव फ्री होणार? काय होणार नाही? महाराज म्हणले सर्व फ्री होईल, देव फ्री होणार नाही. म्हणजे नाही. का नाही? मनी नाही भाव मने देवा. वा. हा, मनी नाही भाव मने देवा मना पाव. मनी नाही भाव मने देवा मना पाव. देवाच्याने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव. सर्व आहे महाराज आपल्याकडे, फक्त नाही काय? भाव. हा, प्रत्येक वस्तूला भाव आल्याशिवाय बाजारात मांडतो का आपण? नाही मांडत. बाजारात मांडत नाही. पण या मनामध्ये भाव प्रगट जेव्हा होईल ना तेव्हाच देव कळणार आहे. तोपर्यंत कळणार. देवदेव करणं वेगळं आणि देव कळून करणं वेगळं. देवदेव करणारे भरपूर आहे. देख म्हणून काय म्हणतात माऊली? स्वभावताची भजनशीळ परी झाले शे केवळ माझे ठाई. पुढे शेरा मारला ज्ञाने विन नासिले बुद्धी भेदासी आले. काय झाला? भेद झाला महाराज. कशामध्ये? हा, मनुष्य देह 9 मासाचा पूर्ण हा पिरियड झाल्यानंतर आला बाहेर. बाहेर आल्यानंतर गोष्टीला विसरून गेला. आत एक वचन दिलं होतं. कुणाला? आठवीन. आत एक वचन. आपलं बरंच वेळ गेला आता. आत एक वचन दिलं महाराज. दिले गर्भात वचन तुझे करीन भजन. हा, देवाला वचन दिलंय. आत गर्भवास मी वचन दियाता भजूंगा सिया राम. बाहर आकर खुद को भूला भूला आत्माराम. आत देवाला म्हणत होता, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. एकदा देवा मला बाजूला कर, बाजूला कर. आठवीन पाय हा माझा नवस. देवा तुझं रात्रंदिवस भजन करल, रात्रंदिवस भजन करल. पण पठ्या एवढा हुशार आहे. देवाला चुकवणारा माणूस देवालाही, बरं काय माणसं बरंच काही चुकवतात पण देवाला चुकवता येत नाही. पण देवाला चुकवणारे माणसं इथं. देवानं भरोसा केला, चला म्हणले, दया दाखवली, माझं भजन करतो म्हणायलाय, माझं भजन करतो म्हणायलाय. याला एकदाच व्यवस्थिशीर घरी पाठवू. बाहेर आला, माऊली सांगतात, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. महाराज सांगतात, आईला विसरला का ओळखलं?
कोणाला विसरला आणि कोणाला ओळखलं? आईला ओळखलं, देवाला विसरला. बापाला ओळखलं, देवाला विसरला. भावाला ओळखलं, देवाला विसरला. सर्वांची ओळख झाली. आता मोबाईल तर एवढा सोपा झालाय, बाल जन्मलं ना महाराज त्याला पहिली व्हिडिओ कॉल करायचा. अहो पहिली लग्न झालेली मंडळी आहे, बरोबर आहे ना काका? त्यांना नवरी कशी आहे माहीतच नव्हती. कोणाला? कुठपर्यंत? पार परतीनं जाईपर्यंत. आता अगोदरच माहित व्हायला मग सस्पेन्स काही शिल्लक राहिलं? या मोबाईल मुळे सस्पेन्स नावाची गोष्ट निघून गेली. सस्पेन्स म्हणजे कुतूहल, त्याच्यातला आनंद, त्या कुतूहलामध्ये आनंद आहे, तो निघून गेला महाराज, निघून गेला. म्हणून या देहाचं सार्थक करायचं ना, बाहेर आल्यानंतर विसरला, आणि विसरला तिथंच काय झालं? दुःख निर्माण झालं. विसरेल तया थोर झाली हानी, विसरल तया थोर झाली हानी, विसरल तया थोर झाली हानी, विसरल तया थोर झाली हानी. पचतील खानी चौरासीचा, पचतील खानी चौरासीचा, विसरल तया थोर झाली हानी, विसरल तया थोर झाली हानी. थोरधारी आणि पचतील खानी 84 लक्ष येऊन आहेत महाराज. 83,99,999 येऊन अशा आहेत ज्यांना देवाचा पताच लागत नाही. एवढाच एक आहे, एवढाच ज्याला देव कळू शकतो. हा, मनुष्य देह ऐसा निध आणि साधाल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संती पार उतरले. माणसाला सर्वांच्या ओळखी वाटतात. देवाची ओळख व्हावी अशी किती जणांची इच्छा आहे बरं? देवाची ओळख व्हावी अशी किती जणांची इच्छा आहे? थोडं जड चाललंय का? देवदेव करावं वाटते का देवासोबत फिरावं लागते? देवाची ओळख व्हावी वाटते का देवदेव करावं वाटते? आता आमच्या माई ताई सर्व पंचमीच्या सणाला पूजा करायला जातात. कुठं जातात? कुठं? वारुळाला. आणि चुकून समजा तिथून मधून दादा आला, कोण? नागोबा. कुठून? पूजा कोणाची करायची चालली? नागोबाची. पूजा कोणाची चालली? नागोबा. आणि समजा नागोबा दादा बाहेर आले तर पूजेचं ताट कुठं राहील? मग आम्हाला देव पाहिजे का देवदेव करायचंय? हाय की नाही मजा? समजा रात्री तुम्ही भजन करतच नाही, आपण भजन करू लागले हरिपाठ, आणि हरिपाठ करता करता पांडुरंग येऊन उभं टाकले, तर आपलं कसं होईल म्हणाले? हो तुकाराम दादा, इमानदारीने सांगायचं, देव जर समोर आला तर आपली काय अवस्था होईल? तुम्हाला देव कळून घ्यायचं असेल ना, खरं सांगतोय मी, मेलेल्या माणसासोबत झोपायचं शिका. हा, देव कळायचं असेल थोडस एखादा दिवस. हे पोलीसवाले माणसं आहेत, यायचं योग येईल एकच है ना. जे जातो ना, जो जातो ना त्याला घरघरी सुरू होती. काय होती? काय होती? ती घरघरी सांगती, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडापुरी. कोणी जवळ येत नाही महाराज. बाईल म्हणे खर मेला तरी बरे, आणि थुंकी येले घर नासून या. माणसामध्ये जोपर्यंत पावर आहेत ना, त्याला सेपरेट रूम असते कोणाला, आणि त्याचा पावर संपला आणि त्याच्या हातात काठी आली
त्याचं ठिकाण कुठं? कोठ्यात भले 7-12 त्याच्या नावावर असेल, कोणाच्या? म्हातारीच पण जागा कुठं? गोट्यात. तरी माणसं म्हणतात म्हणजे पोरं लई प्रेम करतात माझ्यावर. करत नाही बापू, देवच करते. आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही. आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, माता पिता को कोई ना पूछे, माता पिता को कोई ना पूछे, गुरु को बहुमान, आई रे बैमान दुनिया, आई रे, आई रे बैमान दुनिया, जग महाराज या ठिकाणी कोणी कोणाचं नाही. हा, आणि आहे फक्त तो पांडुरंग परमात्मा. आणि आहे तोपर्यंत डोळे आहेत ना, तोपर्यंत देवाला साठवून घेतलं पाहिजे. आम्ही देवाला साठवून घेतलं, ज्यांनी घेतलं ते भाग्यवान. ज्यांनी देवाला साठवून घेतलं ना ते भाग्यवान. पहिले लोक मुलांचे नाव पांडुरंग तुकाराम असे ठेवायचे. त्या निमित्तानं तरी पांडुरंग तुकाराम सोबत राहायचा. आता नाव असे ठेवायलेत लोक, बरं काय? त्याचा परिणाम विपरीत व्हायलाय. मला एक नाव खूप आवडतं, तसे मॉडिफाईड चांगले झालेत लोक बरं का. एक नाव ठेवतात लोक, सोहम. काय नाव ठेवतात? सोहम. मला वाटलं आता लोक सुधारले बरं काय. सोहम म्हणजे आत्मा जाण, खरं स्वरूप आहे ते आपलं. काय काय आहे? हा, भजन तसं करायचे. भजन करायची रीत सांगितली. मी आणखी सांगितलं नाही. पहिला दिवस आहे म्हणून थोडंसं आपलं धुऱ्याच्या बाहेर हिंडलेलं बरं. 4-5 दिवसानंतर मग थोडंसं रुटीन मध्ये येतात. बरोबर आहे ना? कारण या जीवाला सुखाची गरज आहे. आणि ते सुख मिळतं महाराज आत का बाहेर? तुम्हाला भूक कुठं लागती? भूक कुठं लागती? म्हणून जेवण कुठं करता तुम्ही? आत. बरोबर आहे ना? ताप कुठे येते? ताप कुठे येते? कुठं दिसती? कुठं? म्हणजे प्रत्येक गोष्ट आत निर्माण होते आणि त्याचा परिणाम कुठं दिसतो? बाहेर. मग सर्व गोष्टी आत होतात, प्रक्रिया आत होतात आणि त्याचा परिणाम बाहेर दिसतो. मग भजनच बाहेर केल्यानं कसं जमलं? भजन कसं करायला पाहिजे? वळसंगी महाराज कुठे गेले? पहिले माणसं म्हणत होते महाराज भजन कुठून करावं? पोटात. कुठून? पोटातून नाही, बेबीच्या देठातून. वा. कुठून? बोंबीच्या देठातून. बरं, कधी केलंय? कोणा का चालेल? प्रमाण देऊ का त्याला? राम राम स्मरादी, लाहो करा गाठ घाला मुलबंदी, सांडावा उगी या उपाधी, लक्ष लावून रा गोविंदी गा. राम राम स्मरादी. मला खरं समका, या विश्वाचा मालक हा आपल्यापाशी आहे. कुठे? कुठे? जगाचा मालक. हा, देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. नांद तो केवळ. कोण आहे? कोण इथे? मेरे रोम रोम में बैठे हुए राम, तैसा हृदया माझी मी रामू. ह्या 3.5 हातामध्ये सुंदर असं हे शरीर आहे. याच्या आत म्हणजे
तो परमात्मा वास करतोय महाराज. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाश कसत्र रे, सूर्य प्रकाश कसत्र रे, सूर्य प्रकाश कसत्र रे, सूर्य प्रकाश कसत्र रे. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. सर्वागटी राम, राम आणि कृष्ण, पांडुरंग, देव, देवी. बरं का आपल्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहेत बरं? किती आहेत? किती? 33 कोण्या शास्त्रात आहेत बरं? अवघडच गोष्टी आहेत की ना. कोटी समजणं गरे. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार. त्याच्यामध्ये 12 सूर्याचे अवतार आहेत, आदित्यचे 12 अवतार. किती? रुद्राचे 11 आहेत. किती? म्हणजे मारुती म्हणजे रुद्र येतं 11 प्रकारामध्ये रुद्र आहे. म्हणून तुमच्या शिवलीला अमृतामध्ये आपण कोणचा सारा देव असतो बरं? 11. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये धर्मसेन कोण राजा आहेत? त्यांचं चरित्र आहे. त्यांचे मुलं किती गळ्या हातामध्ये रुद्राक्ष घालतात? 5 आणि कंठामध्ये 1. किती रुद्र झाले? 11. आदित्याचे 12 अवतार किती झाले? मोपा किती? अष्टवसु किती झाले? 23 आणि 8 किती झाले? 1 इंद्र आणि 1 ब्रह्म किती झाले? आता देव कळाले का? किती? पण मुख्य किती? 5 देवाची पूजा मान्य आहे आपल्या धर्मामध्ये. किती? आपल्याला काही मोजक्या गोष्टी माहित राहो. रोज सत्यनारायण करतो पण पूजा माहितच नाही. 5 देव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भगवान शंकर आहेत. पहिले आहेत गणपती. कुणाची पूजा करतो आपण? कुणाची? का बरं? नेमीला गणपती नेमीला. गणपती मी का म्हणतोय समजून घ्या. आपण एवढा परमार्थ करतो. अभंग सोडवणं काय नाही. एक चरण त्याला दृष्टांत हे सोपं आहे. नाही तर वडील जे जे करीत ती तया नाव ठेवीती, वडील जे जे करीत ती तया नाव ठेवीती, धर्म ठेवीती. माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. मुलगा आणि बाबा जाऊ लागला. बाबानं राम राम केला. मुलगा म्हणला कोणतरी असेल राम राम ठोकून द्यावा आपण. कोण? मुलाने राम राम केला. पुढे गेल्यानंतर ते पुन्हा भेटला. ते म्हणले मला राम राम तुम्ही कसं काय केला? ते म्हणले बाबांनी केलं. पुन्हा गेला. येत वडील जे जे करीत. लक्षात घेतलं पाहिजे. आपण का करतोय कळालं पाहिजे. ते 5 देवाची पूजा सांगितली शास्त्रानं. पहिले भगवान गणपतीची पहा. त्याच्यानंतर आदिशक्ती आहे. त्याच पद्धतीनं पूजा आहे इथं सुद्धा. आदित्य सूर्यदेवता यांची पूजा सांगितली. त्याच्यानंतर ब्रह्म किती आहेत? सर्व समजलं तर आनंद आहे. 5 देवाची पूजा केली. मग त्याच्यामध्ये कोण कोणाची पूजा करतं? देवीची पूजा करणारी बरीच मंडळी आहे. रामकृष्ण परमहंस हे वैष्णवीचे भक्त होते. पांडुरंग परमात्मा हा कुठून आहे? अवताराच्या राशी तो
तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म आहे ना. मग या सर्वांचा अवताराच्या राशी असणारा पांडुरंग आहे, म्हणजे तो विश्वाचा चालक आहे, मालक आहे, तो एकच आहे. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं सर्वाघटी एक हा आत्मा जीव शिव सम. देव हा एकच आहे. बरं, आपल्यामध्ये देव असलेला एक आहे का अनेक आहे? तुमच्यामध्ये आत्मा आहे ना, इकडं आत्मी आहे असं आहे का? नाही, एकच आहे. मग त्या एकाला समजून घेणं हा परमार्थ आहे. काय? आणि ते समजण्यासाठी कुठं बाहेर जावं लागतं का? कुठं जावं लागतं? रोज आम्ही हरिपाठ म्हणतो, न लगती सायास न लगती सायास सुखी येतो घरा. पण पुढं काय सांगतात? ठाईच बैसुनी आमचे डोळेच लागत नाहीत ना. काय लागत नाही? आमचा डोळा लागत. हा, डोळे लागल्याशिवाय देव कळत. चुकून पेंद्यानं डोळे उघडे केले, काय खावं लागलं? आणि ह्या जन्माचं सार्थक कशानं होईल महाराज? जोपर्यंत त्या भगवंताची ओळख होणार नाही. हा, विठ्ठलची एक देखली या विठ्ठलची म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. कोण आहे विठ्ठल? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. तो विठ्ठल आहे. विठ्ठल हा एक देशी नाही, विश्वामध्ये भरून उरलेला आहे ना, तो विठ्ठल आहे. आणि तो तुमच्यापाशी आहे. कुठे? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो. आम्ही तर आता कुठं कुठं चाललोय माहित नाही. माझा मित्र परवा फोन केला, त्याला कुठलं कुबेर कोण कुठं जाईल काही सांगता येत. पण तुम्हाला खरं सांगू का, एक दृष्टांत सांगतो. आम्ही शिवेला थांबतो बरं काय. खूप मोठे माणसं होतात, खूप मोठे माणसं होतात. आधी लहान असतात. कसे असतात? अनेक उदाहरण आहे, मला सांगायची गरज नाही. पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, काय काय झाले, कुठं होते, काय झाले, हा विषय वेगळा. मला सांगायचं तात्पर्य असाची एक सामान्य माणूस, वडार समारामधला माणूस श्रीमंत झाला. दादा काय झाला? मला काय सांगायचंय देवाबद्दल. श्रीमंत झाला. आणि श्रीमंत झाल्यानंतर त्याला काय वाटलं, आता आपली मुलगी सामान्य घरात देव का? मुलगी ओपवर झाली. कोणाची? त्या दादांची. आणि मुलगी मग सामान्यामध्ये द्यायचं नाही, थोडस मोठं माणूस झालं की नाही, तो रेंज मधला माणूस पाहतो. कुठला? ते म्हणला पठ्याकडे काहीच कमी नाही, हुंडा बिंडा भरपूर आहे, चांगल्या घरामध्ये मुलगी द्यायची मला. त्यानं काय केलं, पंचांग पाहायला गेले. आमचे अरविंद महाराज सारखे खूप सुंदर असं पंचांग सांगणारे महाराज, त्यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं, बाबा जगामध्ये सर्वात पॉवरफुल माणूस एकच आहे आणि त्याला म्हणतात सूर्य. कोण? ते म्हणलं याच्यात अवघड काय, आपल्याकडे भरपूर सोयी आहे. हा, त्यानं काय केलं, गेला सूर्याकडं. कोण? वडार दादा. घ्या पदरात. कुठे घ्या? घ्या पदरात. त्यांनी म्हणले का हो? ते म्हणले आमची मुलगी उपवर झाली, आमची मुलगी उपवर झाली, आम्हाला तुम्हाला द्यायचंय. कोणाला? सूर्यदेवाला. ते म्हणला जगामध्ये मी मोठा नाही, मी भरपूर प्रकाश देतो जगाला, पण चुकून छोटा जरी ढग आला ना म्हणले माझ्या पुढं, केवढा छोटस एखादं ढग येतो ना त्याच्या पुढं, ते म्हणलं ते आलं ना मी झाकून जातो. ते म्हणले तुमच्यापेक्षा ढग मोठा आहे का? ते म्हणले हो. माझ्यापेक्षा कोण मोठा आहे?
ढग मोठा आहे. गेले ना ढगाकडं, घ्या पदरात. ढगाकडं गेल्यानंतर ते ढगदादा म्हणला, तुमची मुलगी मला, तुमच्यासारखा जगामध्ये श्रीमंत कोणी नाही, म्हणून माझी मुलगी मला तुम्हाला द्यायची. ते म्हणले, बाबा सर्व खरे, हा मी सूर्यासारख्याला सुद्धा झाकतो, पण तुम्हाला खरं सांगू का म्हणले, थोडं जरी वारं आलं ना, थोडं जरी वारं आलं तर मी हरबळला पडायचं ते वडीपुरीला जातो. कुठं जातो? माझ्यापेक्षा कोण मोठा आहे? आणि आमचं काय चाललंय तसंच चाललंय. देव बदलायलो आम्ही, भक्ती माळा बदलायलो, बाकी काही नाही. हा, आणि त्या ठिकाणी महाराज सांगितलं, घ्या पदरात. वाऱ्याकडे गेले. वाऱ्याने सांगितलं, दादा खूप चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला खरं सांगू का, जगामधल्या सर्व गोष्टीला हलवतो मी, पण छोटा दगड मला काय हलत नाही. छोटा दगड मला हलत. ते म्हणला, दगड याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. दादा कोणाकडे गेला? दादा कोण होता? आता त्या दगडानं त्या दादाला पाहिल्याने ते थरथर कापू लागले. कोण? दगड कोणाला भेटतो? आणि ते वडर दादा म्हणला, का घाबरायले, आमची मुलगी तुम्हाला द्यायची. ते म्हणले, दादा जगामध्ये मी कोणालाच भीत नाही, कुणालाच भीना, पण तुम्ही दिसले ना, माझं काही खरं नाही. वडार दादाला मुलगी कोणाला द्यावं लागली? कुणाला? तसं आम्ही अख्ख्या विश्वातले देव करायलो. कुठले करायलो? विश्वातले देव करायलो. आणि आमचा देव हृदयातील देव राहिला, हृदयातून उपासी. आमचा देव उपाशी ठेवला, म्हणून मन प्रसन्न झालं नाही. आणि मन प्रसन्न करण्यासाठी या देहाचं सार्थक होईल केव्हा? जेव्हा देव कळेल. म्हणून जनाबाई सांगतात, या मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे? या ईश्वराला प्राप्त केल्यानंतर. अभंगाचं पहिलं चरण. देवाला शरण जाणं गरजेचं आहे. तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे, अनागरवता करावे दास्य सकळ. पुन्हा हा चान्स मिळणार नाही. जोपर्यंत आहे ना, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनेक नको ठाव चिंतू याशी. तुम्हाला खरं सांगतो, नशा चढली पाहिजे हो. नशा कशी नशा चढली पाहिजे? हा, एक PSI होती, PSI कीर्तन संपलंय माझं आता. आणि आजी गावाकडे होती. आजीला पिक्चर दाखवा म्हणून. बरं काय, आम्हाला तंद्री लागत नाही प्रदीपराव. काय लागत नाही? तुमच्या गावात आसोल येतो का? आसोल, आसवल येणं झालंय ना?
पूर्वी येत होता, त्याला थोडं 2 मिनिटं जरी थांबला तर तो काय करायचा बरं? बसून काय करायचा तो? तुम्ही पाहिलं असेल ना बाबा, काय करत होता तो? शाबास शाबास. काय करत होता? भजन करत होता म्हणा की हो. मग माणसं रिकामे झाल्यानं काय करावं बरं? काय करावं? म्हणा ना मोबाईल पाहू. काय मोबाईलचं एवढं फॅट झालंय ना महाराज, सांगायचं नको. बाकी भरपूर सांगणारी मंडळी, मला काही इंटरेस्ट नाही काय सांगण्यात. मला बरीच मंडळी म्हणतात आई बाबावर बोला की, सांगायची काय गरज आहे, मा बापाला सांभाळा म्हणून सांगावं लागतं. सांगावं लागतं का? माय बाबाला सांभाळाय सांगायची गोष्ट आहे का? आणि सांगल्यानं किती जणांनी सांभाळले? या मनात जर आलं ना महाराज, घरामध्ये अन्न खायला न राहू द्या, म्हणून ते मुलगा आई वडिलांना. म्हणून तुम्हाला खरं सांगू का, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे ना तेच वृद्धाश्रम. कविता म्हणणाऱ्याचे सध्या जे जास्त ज्यांच्याकडे संपत्ती संतती आहे ना त्याईचे मुलं कुठे येतं? आता परवा यांच्या गलीमध्ये कीर्तन झालं, सर्व रिटायर माणसं महाराज, सर्व. आणि त्या प्रत्येकाला विचारलं, त्यांना 1 लाख पेन्शन, मुलं फॉरेनला, हे त्या इकडं तिकडं. त्याला म्हणलं रात्री काय करावं, झोपच ये ना, गोळ्या खावं लागतात. मुलं नाहीत जवळ. जीवन किती म्हणजे काय म्हणतात त्यानं, पराय झालंय माणसाचं जीवन. का बरं? काय फायदा झाला हो? एवढं मुलांना संस्कार देऊन जर जीवनाला दुःख होत असेल. खेड्यापाड्यामध्ये खरंच सांगतो लई मंडळी खूप आनंदी आहेत. खूप आनंदी आहेत. शहरापेक्षा ठीक आहे. आता मुलांचं बरोबर आहे, त्यांना सिटीमध्ये जाणं, शिक्षण करणं, बाकी गोष्टी बऱ्याच आहेत. जीवनामध्ये सुख पाहिजे. पण तुम्हाला खरं सांगतो, जीवनाची प्रगती संस्कारामध्ये आहे. शिक्षणासोबत संस्कार पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, थोडीशी तंद्री लागावी. शिक्षण असेल त्याची तंद्री पाहिजे कुठल्याही गोष्टीची. कारण असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास दुकामाने. त्या PSI साहेबांनी आजीला नेलं मुंबईला, आणि तिथं पहिले नाटकं चालायचे. काय चालायचे? पहिले काय चालायचे? पिक्चर नव्हते पहिले. आणि तिथं रुक्मिणी संवर नावाचं नाटक आलं, वळसंगे महाराज बरं काय. आणि त्या रुक्मिणी संवराच्या नाटकामध्ये सर्व बसले, आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी नावाचं पात्र करणारी महिला एक गाणं गात होती. कधी करशील लग्न माझे तुझ थावे ईश्वरा, कधी करशील लग्न माझे तुझ ठावे ईश्वरा. सर्वांनी पाहिलं महाराज, त्या म्हातारीच्या डोक्यात बसलं काय? कधी करशील लग्न माझे. 2 तासाचं नाटक संपलं, बाहेर आलं म्हातारी, तरी तेच म्हणते. कुणाला? नातवाला. कधी करशील? ते म्हणलं आजी नाटक संपलं, तरी म्हणते कधी करशील. कोण? देव भेटणं तेवढं सोपं. सदा नामघोष करावं लागतो, सारखं चिंतन करावं लागतं. त्या म्हातारीला रात्रंदिवस तोच ध्यास लागला. पोरग कंटाळलं ना, तू 2 दिवसात म्हातारीला बस स्टँडला नेलं, बसमध्ये बसून दिलं. कंडक्टरनं तिकीट फाडा म्हणल्यानंतर ते म्हणले 1 तिकीट घ्यायचं का, घ्या का 2 घेता? ते म्हणले कधी करशील. कंडक्टरला तेच, उतरल्यानंतर तेच, गावाकडं आल्यानंतर तेच. असं ज्याला भजन जमल ना त्यानं समजायचं आय एम परफेक्ट. तेव्हा आनंद मिळणार आहे. आणि असा आनंद जनाबाईने घेतला महाराज. 5 वर्षाची जनाबाई भगवंताच्या दरबारामध्ये गेली. आई गेला, बाप गेला, कोणी नाही, एक राहिली आणि म्हणून शरण गेली. असं शरण आपणही पांडुरंग परमात्म्याचे निकट असणारे हनुमंतराय रोज सेवा केली पाहिजे महाराज. तुम्हाला खरं सांगतो, भजन केलं म्हणजेच परमार्थ होतो असं नाही दादा. सोपा आषाढी महिना किंवा श्रावण महिना गावामध्ये जर मारुती रायाला पाणी जरी टाकलं ना 1 महिनाभर, किती? 1 महिना नेम करायचा. काय तू मानसा नेम करी निश्चित. आता तुम्हाला सांगते, आम्ही इथून गेलो ना, मी दिवसभर आम्ही ड्युटी करतोय. 1 महिना काकड आरती चालू. मोठे पण नाही, घरचा नियम करायचा. बाहेरचे कीर्तन करणं गेलं तरी काही फरक पडणार, पण घरचा नियम केला पाहिजे. कुठला?
आता बरीच मंडळी महादेव मंदिरामध्ये जातात. तुमच्या इथे पूजा करतात का? मला सांगा, घरी महादेव आहे की नाही? ताई माई अक्का, घरी महादेव आहे की नाही? आहे की नाही? एकाच मिनिटात कीर्तन सोडायचे, फटदिशा सांगायचं, आहे ना? महादेवाच्या मंदिरात देव आहे आणि घरी महादेव आहे. कुठं? तिथंही महादेव आहे, इथंही महादेव आहे. मंदिरातल्या महादेवाची किती वेळ पूजा? 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास समजा, बरोबर आहे ना? आता मग अर्धा तास गेला महादेवाच्या मंदिरामध्ये, बाकी किती उरले? 23.5 तास. त्याच्यातले 12 तास सोडून द्या, आणखी 2 तास सोडून द्या. घरच्याची 3 तास तर पूजा करा. किती? घरच्याची 3 तास सोडून द्या, 2 तास, 1 तास नाहीच होत. घरच्याची पूजा होत नाही. मग बाहेर तिथं बसून अभंग म्हणायचे देवापाशी. देव सुद्धा ओझ. श्रावण मध्ये महादेव म्हणतो, काही करा गडा, श्रावण मध्ये मला लई त्रास होतो. माणसं बेल तोडून महादेवावर टाकतात. एका दिवशी कोणचा घाट होता? उर्वशी घाटाला गेलो साहेब मी दर्शनाला. महादेवच दिसणार ना. मी त्या पुजाऱ्याला म्हणलो, मी दर्शन कशाचं घेऊ? ते म्हणले महादेव खाली गेलेत. कुठे गेलेत? वरी बेल टाकला पूर्ण. कशावर? मला काय सांगायचंय, देवाला थोडं लागतं हो. देवा कारणे करा भजन एकदाच. नाही करणार. काकड्यात मात्र अभंग म्हणतो, ऊर्ध्वमुखी आडविला. काकडा पाठ आहे वळसंगी महाराज. ऊर्ध्वमुखी आडविला, आरूप जागविले, दाता घेऊन चंद घेऊन आला दान, निज तत्व निज बोध स्वरूपी मिळविले, नाव ठेविला भेद. कसे भजनची रीत सांगितले त्याच्यामध्ये. आणि ते भजन सहज करता येतं, त्याला काही लागत नाही, कुठेही जायची गरज नाही. खूप सोपं भजन आहे. म्हणून ते संतांचं भजन एकदा करूया. शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम.